नमस्कार. हे बघा व्ही नेक गळा आहे. मी याला हे अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला व्ही नेक गळा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी हे कॅनव्हास कट करून घेतलेलं आहे आणि आता मी ते व्ही नेक गळा शिवित आहे. ते बघा आता कसं शिवते ते. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही, काही नाही आहे. हे बघा आता हे व्ही नेक गळा शिवत आहे. आधी आपण कॅनव्हास हे व्यवस्थित जोडून घ्यायचं कपड्याला, म्हणजे काही अवघड जात नाही. आणि इथं हे करताना असा व्ही नेकच्या याला खाली जिथं व्ही हे होतं तिथं त्याला व्यवस्थित असा पॉईंट द्यायचा, म्हणजे व्ही नेक गळा एकदम व्यवस्थित येतो. सॉरी, माझी थोडी मशीन काय होते व्हायब्रेट होती, त्यामुळे ते कॅमेरा पण थोडा हलतो आहे, तर तुम्ही थोडं समजून घ्या. हे बघा मी राहिलेला कपडा आता कट केलेला आहे. असं मध्ये एक व्हीच्या तिथं एक थोडा कट मारायचा आणि वरतून परत आपण जिकून कॅनव्हास हे केलेलं आहे त्या साईडनं त्याच्यावर एक दाब टीप घ्यायची, म्हणजे गळा एकदम छान बसतो व्यवस्थित. असं अस्तर वगैरे बाहेर येत नाही, काही नाही, आणि आपल्याला शिवायला पण खूप सोपं जातं. हे बघा आता माझं शिवून झालेलं आहे. आता मी त्याला मध्ये पलटून घ्यायचं आणि त्याच्यावर परत एक दाब टीप मारायची. काही केलेलं आहे. आता हे जे आपले बाहेर ह्याची साईड राहील त्याला कुणी हातशिलाई करतं, पण मला त्याच्यावर मी पट्ट्या लावणार आहे वरतून व्हीला, तर त्यामुळं मी ते पूर्ण शिवून घेत आहे. ते काही वरतून ती साईड काही दिसणार नाही आहे, त्यामुळं मी ते शिवून घेते. काही आता शिवलेलं आहे. आणि हे अशा हे 2 पट्ट्या हे झाल्या, ते स्लीव्जला येत होत्या, पण त्यांना ते कस्टमरला त्या स्लीव्जला नको होत्या. त्यांना ते बॅक साईडला डिझाईन ही करायची होती म्हणून, आणि स्लीव्जला पण त्यांना डिझाईन करायची, तर मी ती स्लीव्जची पण डिझाईन तयार केलेली आहे, तर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला पाठवील. काही पट्ट्या ज्या आहेत मी आधी ह्या सरळ अशा कट करून घेतल्या आणि मग व्ही याच्यावर त्या लावलेल्या आहेत. थोडंसं लावताना तिथं थोडं मधून थोड्याशा अशा चुन्या घेतल्यावानी करायचं, म्हणजे मग ते असं गोळा झाल्यावानी होत नाही. थोड्याशा अशा चुन्या घ्यायच्या, थोडीशी घ्यायची चुनी, म्हणजे ते व्यवस्थित बसतं. आता या पण साईडला मी शिवून घेते. हे जे साईडला आपण इथे शिवताना मग ते असं झोळ येत नाही, त्यामुळे इकडच्या साईडला कधीही घेताना थोड्याशा अशा चुन्या घ्यायच्या, म्हणजे एकदम आकार व्यवस्थित बसतो. मी घेतलेल्या आहेत त्या काहीही दिसत नाही, काही नाही चुन्या, उगाच छोट्याशा घ्यायच्या. हे बघा अशा घेते मी, तुम्हाला दिसत असतील तर बघा तुम्ही. एकदम छोटेसे घ्यायचे, थोडंसं असा कपडा लूज सोडल्यावानी सोडायचा, जास्त काही हे करायचं नाही, त्याला असं ओढून नाही घ्यायचं. हे बघा माझं आता हे दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. तर आता याच्यावर मला बो तयार करायचा आहे. ते बघा हे बोसाठी मी हे 2 कपडे घेतलेले आहे, कारण तो पातळ आहे कपडा ब्लाऊज पीसचा, म्हणून 2 घेतले. आणि एक कॅनव्हासचं हे आकार कट करून घेतला आहे बोचा, आणि त्याच्याखाली हे अस्तर लावित आहे.
अस्तर लावलं म्हणजे ते स्टिफ बसतं छान, म्हणून अस्तर लावित आहे. बघा आता हे करून घेतलं व्यवस्थित. आता हे बो मी शिवून घेते. थोडासा मी असा चौकोन न हे करता थोडंसं त्याला साईडला चारी साईडला असं राऊंड आकार दिलेला आहे, त्यामुळं बोचा आकार असा छान हे होतो, त्यामुळे त्याला थोडं राऊंड दिलं आहे मी. हे अस्तर राहिलेलं कट करून घेते. आता हे कट करताना खालचे जे 2 कपडे घेतलेले होते ब्लाऊज पीसचे ते खाली हे करायचे आणि वरती अस्तर आणि कॅनव्हास असं ते 2 धरून कट करून घेतलं. हे करून त्याला प्रेस करून घेतलं आणि आता बघा हे बो हे करून घेते आणि त्याला दोरा गुंडाळून घेते बोला, म्हणजे व्यवस्थित येतो तो. हे माझा बो तयार झालेला आहे. आता मी त्याला हे जे माझ्याकडं गोल्डन मनी आहेत ते मनी लावणार आहे त्याच्यावर. बघा असं हे करून ओवून घेतलं आणि त्याच्यात ते त्या गोल आकाराचे बरोबर तेवढेच मनी हे केले, पडले ते माझ्या हातानं मनी, त्याच्यामुळं मी परत हे करत आहे. कमी पडले ते लावते. हे असं गोल हे करून घेऊन मग त्यालाच ते शिवून घेतलं व्यवस्थित, बोलाच दोरा तो फिट्ट करून घेतलं आहे. आता हे ब्लाऊजवर लावते. हे बघा हे अशा प्रकारे आपण जिथून शिलाई हे केली होती व्ही नेक जिथं हे होतं तिथून ते त्याला शिवून घ्यायचं, म्हणजे ते दिसत नाही काहीच नाही. हे बघा मी हे एक खाली लटकन एक तयार करून घेतलेलं आहे. माझ्याकडं असे एक ते आता नवीन निघालेले आहेत पाईपच्या लेस, त्याची एक पाईप होता ते आणि मनी टाकून असे मी ही लेस हे लटकन तयार करून घेतले आहे. हे बघा मी दुसरं तुम्हाला दाखवते कसं केलं आहे ते. बघा हे अशा प्रकारे करून मी लावून घेते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या पण मला सांगा, मी पण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. हे बघा आता मी हे लावून घेतलेलं आहे पूर्ण. हे अशा प्रकारे हे 2 तयार झालेले आहे. तुम्हाला कसं वाटला माझा हा ब्लाऊज ते मला प्लीज